नमस्कार. आज दिनांक 5 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय रुत्तम मराठी दिनविशेष. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे बाबू जगजीवन राम यांचा जन्म 5 एप्रिल 1908 रोजी बिहारमध्ये झाला. बाबू जगजीवन राम यांना बाबूजी असंही म्हणत असत. ते भारतीय राजकारणी, भारताचे पहिले दलित उपपंतप्रधान आणि संविधान सभेचे सदस्य होते. त्यांनी देशाच्या संसदीय लोकशाहीच्या विकासात अमूल्य योगदान दिलेलं आहे. तसेच देशाच्या दलित राजकारणातला सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणून ते आजही स्मरणात आहेत. दलितांच्या विकासासाठी बाबू जगजीवन राम यांनी नेहमीच आवाज उठवला. त्या समाजातून आल्याने त्यांना अनेकदा अडचणींचाही सामना करावा लागला. जाती आधारित भेदभावाचा सामना करत जगजीवन यांनी बनारस हिंदू विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं. जगजीवन राम यांनी नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या सरकारमधील महत्त्वाच्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा ते देशाचे संरक्षण मंत्री होते. त्याचवेळी देशात हरित क्रांती आली आणि त्यानंतर ते देशाचे कृषी मंत्री झाले. जगजीवन राम यांच्या नावावर 50 वर्ष खासदार राहण्याचा विश्वविक्रमही आहे. त्यांची जयंती दरवर्षी समता दिन म्हणून साजरी केली जाते. 5 एप्रिल 1922 रोजी देशातल्या पहिल्या स्त्रीवादी पंडिता रमाबाई यांचं मुंबईत निधन झालं. रमाबाई या भारतीय महिलांच्या उद्धाराच्या खंबीर समर्थक होत्या. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी भारतभरच नव्हे तर इंग्लंडमध्येही प्रवास केला. देशातल्या महिलांना, विशेषतः परित्यक्ता, पतिता आणि विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. रमाबाईंनी आपल्या वडिलांकडून संस्कृत भाषेचं ज्ञान घेतल्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी 20,000 श्लोक कंठस्थ केले होते. रमाबाईंना मराठीसोबतच कन्नड, हिंदी आणि बंगाली या भाषाही अवगत होत्या. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना त्यांच्या संस्कृत ज्ञानासाठी सरस्वती आणि पंडिता ही पदवी देण्यात आली. तेव्हापासूनच त्या पंडिता रमाबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या दिव्या भारतीचा मृत्यू 5 एप्रिल 1993 रोजी संशयास्पद परिस्थितीत झाला होता. मुंबई पोलिसांनी 1998 मध्ये मात्र या मृत्यूच्या तपासाशी संबंधित प्रकरण हे अपघात आहे असं मानून बंद केलं. दिव्यानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बोंबिली राजा या तेलुगू सिनेमातून केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याने दिव्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार बनवलं. त्यानंतर राजीव राय यांनी विश्वात्मा या हिंदी सिनेमामध्ये दिव्याला सनी देओल बरोबर कास्ट केलं आणि या चित्रपटातलं 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई हे गाणं आजही लोकप्रिय आहे. शाहरुख खानने 1992 मध्ये दिवाना चित्रपटातून दिव्यासोबत डेब्यू केला होता. बॉलिवूडमधले काही लोक दिव्या भारतीच्या मृत्यूला आत्महत्या मानतात तर काहींनी तिच्या मृत्यूला षडयंत्रही म्हटलं आहे. भारतामध्ये 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात ब्रिटिश काळातल्या भारतात झाली होती. हा दिवस 1919 मध्ये मुंबई ते लंडन या सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडच्या पहिल्या जहाजाच्या पहिल्या प्रवासाचं स्मरण करतो. ही भारतातली दुसरी सर्वात जुनी शिपिंग कंपनी होती आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया या राजवंशाच्या मालकीची होती. राष्ट्रीय सागरी दिन 2024 ची थीम आहे गायडिंग द फ्युचर सेफ्टी फर्स्ट. या दिवशी भारतीय सागरी क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल वरुण पुरस्काराने मानकरींना सन्मानित केलं जातं. यामध्ये भगवान वरुण यांची मूर्ती आणि सन्मानपत्र याचा समावेश असतो. दरवर्षीचा हा दिवस चालू असलेला विकास आणि देशात तसंच आसपासच्या सागरी व्यापारातील भविष्यकालीन दृष्टिकोनांचं जतन करण्यासाठी साजरा करण्यात येतो. आज पापमोचनी एकादशी असून हिंदू धर्मग्रंथांमध्ये या एकादशीला खूप महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशांची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे. सर्व व्रतांमध्ये हे महत्त्वाचं व्रत मानलं जातं. एकादशीचा व्रत केल्यास सर्व समस्या दूर होतात. पापमोचनी एकादशीचं व्रत हे विशेषतः संतती प्राप्तीसाठी आणि प्रायश्चित्त करण्यासाठी पाळलं जातं. 5 एप्रिल 1663 ला पुण्यात लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्ते खान याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 200 स्वारांसह अकस्मात छापा घातला होता आणि शाहिस्ते खान खिडकीतून पळून गेल्याने बचावला. मात्र या प्रयत्नामध्ये त्याची 3 बोटं तुटली. या प्रसंगातूनच मराठीत जीवावरचं बोटावर निभावलं हा शब्दप्रयोग रूढ झाला. जगाच्या इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे लाल महालातलं हे शाहिस्ते खान विरुद्ध झालेलं युद्ध होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. चैत्र शुद्ध अष्टमीला ही घटना घडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातल्या लाल महालामध्ये काही मावळ्यांच्या साथीनं जवळपास लाखभर सैन्य सोबत असलेल्या शाहिस्ते खानला सळो की पळो करून सोडलं होतं. याच दिवशी शिवरायांनी या शाहिस्ते खानचा पराभव करून पुण्यातल्या लाल महालावरती पुन्हा एकदा भगवा फडकवला. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीमुळे शाहिस्ते खानला लाल महाल सोडावा लागला आणि जाता जाता शाहिस्ते खानच्या हाताची बोटं कापून शिवरायांनी त्याला चांगलाच कायमचा धडा शिकवला. तर हे होते आजचे अर्थात 5 एप्रिलचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली
प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.